हे घे. आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. नवतंत्रज्ञान सर्वांनाच आवडतं. मी पण आपल्या शेताची तयारी, पेरणी, नांगरणी, कापणी इत्यादीसाठी छोटी यंत्र आपल्या गरजेनुसार खरेदी केली. मी आपल्या शेतात यंत्र वापरली तर काम पटकन आणि सोपं झालं. शेतात यंत्राच्या वापरानंतर मला मिळालं भरपूर पीक आणि जास्त नफा. छोटी यंत्र तर आमची स्वतःची आहेत, पण मोठी यंत्र आम्ही समूह बनवून खरेदी केली. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आधुनिक यंत्र आणि उपकरणांच्या खरेदीवर वित्तीय मदतीचा लाभ घ्या. आपलं उत्पन्न वाढवा आणि आनंद लुटा. झालं. मी ठरवलंय, मी तुला शेतीचा इंजिनियरच बनवणार. नवीन यंत्र, नवी उपकरणं आपल्या द्वारी आली. होईल यापासून बरसात पिकाची आणि सुखाची. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये पाणी साठवण्यासाठी शासनाचे निर्देश, सेंद्रिय उत्पादनाची माहिती आणि विपणन करण्यासाठी संकेतस्थळाची निर्मिती, सोयाबीन उत्पादकांवर दुबार पेरणीचे संकट आणि सरकारनं अध्यादेश काढूनही दुधाची कमी दरानेच खरेदी. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्यातील महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेशी सांगड घालून कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये पावसाचं पाणी साठवण्याचं नियोजन कटाक्षानं करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतेच दिलेत. राज्यातील अनिश्चित आणि विषम स्वरूपाचं पर्जन्यमान असल्यानं पावसाच्या पाण्याचं नियोजन काटेकोरपणे होणं गरजेचं आहे. क्षेत्रीय स्तरावर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरले जात नाहीत. यामुळे विभागातील शाखा अभियंत्यांपासून मुख्य अभियंत्यांपर्यंत गांभीर्यानं लक्ष देऊन खोरेनिहाय आणि पावसाचा अंदाज येऊन दरवाजे बसवण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. असं केल्यास बंधाऱ्यात पाणीसाठा पूर्णपणे होईल आणि अपेक्षित सिंचन क्षेत्र निर्माण होऊन परिसरातील भूजल पातळी देखील वाढेल. भारतातील सेंद्रिय शेतीखालील क्षेत्राची माहिती गोळा करून नोंद ठेवण्यासंबंधी केंद्रस्थानी अशी कोणतीही संस्था नसल्यामुळे सविस्तर माहिती उपलब्ध नाही. वेगवेगळ्या संस्थांनी संकलित केलेल्या माहितीनुसार भारतामध्ये एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या फक्त 2% क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आहे. सेंद्रिय शेतीची लोकांच्या मध्ये आवड निर्माण व्हावी म्हणूनच अलीकडे भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून सेंद्रिय उत्पादनाची माहिती आणि विपणन करण्यासाठी www.pgsindia-ncof.gov.in हे संकेतस्थळ तयार करण्यात आलं आहे. देशांतर्गत सेंद्रिय बाजारपेठेला चालना मिळण्यासाठी या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. लहान आणि अल्पभूधारक शेतकरी या संकेतस्थळाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतमालाची ऑनलाईन नोंदणी करू शकतील. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात सोयाबीनचा पेरा वाढेल आणि एकूण लागवडीत 5 ते 60% वाढ होईल असा प्राथमिक अंदाज सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेनं हंगामाच्या सुरुवातीला वर्तवला होता. पण पावसानं ओढ दिल्यामुळे हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सोयाबीन प्रामुख्यानं मान्सूनवर अवलंबून आहे.
पावसाचा खंड लांबल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी काळजीत पडले आहेत. पीक वाळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांना पेरण्या वाया जाण्याची भीती आहे. हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार लवकरच राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. परंतु या अंदाजानुसार पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदत करण्याचं नियोजन केलं आहे, असे राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलंय. गेल्या काही वर्षापासून सततच्या दुष्काळामुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. राज्य शासकीय, सहकारी आणि खाजगी दूध संघ अशा 3 स्तरावर दूध संकलन होतं. या तिन्ही स्तरावर प्रतिदिन सरासरी सुमारे 1,10,65,000 लिटरपर्यंत संकलन होतं. पण या संकलनात गेल्या काही महिन्यात सुमारे 30% घट झाली आहे. पाऊसमान, चारा टंचाई यासारख्या समस्येमुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. शेतकरी कशीबशी जनावरे जगवत आहेत, पण दुधाला दर मात्र हवा तसा मिळत नाही. महिन्याभरापूर्वी कृषी आणि पशुसंवर्धन मंत्री एकनाथ खडसे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी शासन निर्णयानुसार गाईच्या दुधासाठी प्रति लिटर 20 रुपये आणि म्हशीच्या दुधासाठी प्रति लिटर 29 रुपये खरेदी दर देणं बंधनकारक केलं आहे. पण या निर्णयाला सरळ हरताळ फासण्याचं काम राज्यातील काही सहकारी दूध संघांनी केलंय. पण या संघांवर कारवाई करण्याबाबत किंवा पुढे काही कारवाई करू याबाबतची कोणतीच स्पष्टता या अध्यादेशात नाही. त्यामुळे हा अध्यादेश निव्वळ फार्स असल्याचं दिसतंय. पाण्याची उपलब्धता बघून शेतातील रोपांची संख्या कमी करावी. उभ्या पिकातील आणि फळझाडावरील पानांची संख्या कमी करावी. भाजीपाला पिकांमध्ये करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मेन्कोझेब हे बुरशीनाशक 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावं. कांद्याची रोपे गादी वाफ्यावर टाकलेल्या शेतकऱ्यांनी शेतीचं पाणी व्यवस्थापन चांगलं करावं. आता बघूयात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव. प्रति 10 किलोचे कांदा कमाल 240 रुपये, किमान 200 रुपये. बटाटा कमाल 100 रुपये, किमान 60 रुपये. लसूण कमाल 800 रुपये, किमान 400 रुपये. टोमॅटो कमाल 180 रुपये, किमान 150 रुपये. कारले कमाल 260 रुपये, किमान 220 रुपये. हिरवी मिरची कमाल 300 रुपये, किमान 250 रुपये. काकडी कमाल 160 रुपये, किमान 120 रुपये. गाजर कमाल 180 रुपये, किमान 140 रुपये. दोडका कमाल 150 रुपये, किमान 130 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 26 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 27 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 26 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 25 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 28 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 24 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 28 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 26 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 31 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामानविषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.
नक्की नक्की. कुणाशी बोलत होता एवढं हसत हसत? अगं शेतकरी कॉल सेंटर, तज्ञांकडून शेतीविषयक सल्ला घेत होतो. सकाळी पण दुपारी पण? अगं शेतकरी कॉल सेंटर सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत खुलं असतं. रविवारी पण? अगं हो बाई, वर्षाचे 365 दिवस खुलं असतं. कृषी संबंधी समस्यांचं आपल्या भाषेत लगेच समाधान मिळवण्यासाठी पूर्ण भारतातून कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 1800-180-1551 वर संपर्क करा. जून जुलै महिना आला की बळीराजाचे डोळे वरुण राजाच्या आगमनाकडे लागतात. नभातून त्या कोसळणाऱ्या जलधारा जेव्हा काळ्या मातीत पडतात तेव्हा हिरव्यागार पिकांनी सजलेलं शिवार पाहताना शेतकरी राजाच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असतो. असाच आनंद कायम शेतकरी मित्रांना देता यावा याकरता महाराष्ट्र शासनातर्फे जलयुक्त शिवार या योजनेचा शुभारंभ केला गेला आहे, ज्यामार्फत पावसाचं वाहून जाणारं पाणी बंधारे घालून योग्य रीतीनं अडवणं आणि त्यावर नियोजनबद्ध पिकांची निर्मिती करणं हे प्रमुख उद्दिष्ट आहे. जलयुक्त शिवार या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सांगवडे या गावानं या योजनेचा लाभ घेतला. 2 ओढ्यांच्या मधोमध असलेल्या सांगवडे गावाला जानेवारीतच पाणी टंचाईला सामोरं जावं लागायचं. साठवलेलं पाणी पुरायचं नाही. शेतकरी अडचणीत होता. परंतु जलयुक्त शिवार अभियान या योजनेचा लाभ गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी एकत्रपणे करून घ्यायचं असं ठरवलं आणि गावाचा कायापालट झाला. जलयुक्त शिवार अंतर्गत जे कोल्हापूर जिल्ह्यात आम्ही पूर्वी 62 कोटीचा आराखडा तयार केला होता, त्यानंतर सुधारित आराखड्यातून 110 कोटी 109.98 कोटीचा आराखडा तयार केला. यात आम्ही 69 गावाचा समाविष्ट केलेला आहे. या 69 गावामध्ये आपल्याला काम हे 43 गावं जी आहेत ती IWMPची, नंतर 18 गावं कोरडवाहूची, सर्वसाधारणपणे 69 गावाचं आपण एकच फक्त गाव असं आहे की तमदलगे म्हणून गाव आहे शिरोळचं, त्यात गेल्या 5 वर्षात एकदा फक्त टँकर कधीतरी लावलेला होता आणि ते गाव आपण टँकर फेड म्हणून आलेलं होतं. परंतु आपण जे आज बाकीच्या गावचा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यात पाण्याचं दुर्भिक्ष तसं फार कमी जरी दिसत असलं तरी आता पूर्वेकडचा जो कोल्हापूरचा भाग आहे त्या भागात आपण आता सांगवडे गावात उभं राहिलो आहे आणि गावचं पर्जन्यमान पाहिलं आपण तर 900 ते 950 फक्त मिलीमीटर पाऊस आहे. पश्चिमेकडे मग 2-2.5 हजार मिलीमीटर, पूर्वेकडे मग आमचं 900-950 मिलीमीटर एवढा पावसाचा तफावत असल्यामुळं जलयुक्त शिवार अंतर्गत जे निवडलेली गावं आहेत, जिथं पाण्याचं दुर्भिक्ष आहे, जिथं पाणी वाहून जाते, पाऊस पडतो आहे पण पाणी परत मिळत नाही, अशा सर्व गावांचा आपण समाविष्ट केलेला आहे. आणि या पहिल्या फेजमध्ये आपण जो काही नियोजन आराखडा 109.98चा केला आहे त्याप्रमाणे जवळपास आमचा 50% आम्ही कामं आतापर्यंत पूर्ण झालेली. आज या 50%मधलं जर आपण म्हणता तुम्ही आमचा जे सांगवडे म्हणून गाव आहेत या गावचा आम्ही ज्यावेळेला आराखडा तयार केला त्यावेळेला त्या गावकऱ्यांच्या ग्रामसभा घेतल्या, चर्चा केली, गावाची शिवार फेरी केली. शिवार फेरी करत असताना गावाचे नेमके पूर्वीचे काही स्ट्रक्चर उपलब्ध आहेत का गावात, पाण्याचे काही साठे त्यांनी निर्माण केले असेल तर त्याचा उहापोह घेतला. त्याबरोबर नवीन काही साठी आपल्याला निर्माण करायचे आहेत त्यासाठी आपल्याला काही साईट म्हणजे जागा अशा आहे त्या जागेची पाहणी करून शेतकऱ्यांसमोर चर्चा करून शेतकऱ्यांचे कन्सेप्ट घेऊन तिथं आपण सिमेंट नाला बांधण्याची कामं 20 कामाचं आपण नियोजन केलं. या 20 कामाचं आपण जर नियोजन करत असताना पूर्वी अडवलेलं आणि आता जे अडवलेलं आता जे 20 कामात आम्ही पाणी अडवलं 158 TCM पाणी आम्ही अडवणार आहे. त्यापैकी जवळजवळ आतापर्यंत आम्ही 68 TCM पाणी अडवलेलं आहे आणि त्या 68 TCM पाणी अडवण्यासाठी आम्हाला कृषी विभागाची 5 कामं आणि जलसंधारण विभागाची 7 कामं अशी 12 कामं जवळपास आम्ही पूर्ण केलेली आहेत. आपण येतच न थांबता या पाण्याचा वापर गावकऱ्यांनी कशाप्रकारे करावं त्यासाठी आम्ही पाणी वाटप कमिटी तयार केलेली. त्याच्यात दुसरं आमचं पुढचं नियोजन आहे ते पीक नियोजन आराखडा तयार केलेला आहे. पीक नियोजन आराखडा तयार करत असताना शेतकऱ्यांनी आपल्या प्रत्येक क्षेत्राचा इंचाचा विचार करून पीक कुठलं घ्या, कॅश क्रॉप किती असावं, वैरणीची पिके किती असावं, भाजीपाला किती असावं, आपल्या तृणधान्याखाली किती असावं, उदाहरणार्थ गहू, ज्वारी, बाजरी, मका
कडधान्याखाली किती क्षेत्र असावं याचं सर्वसाधारण नियोजन करून आपण पुढचं जे नियोजन केलं आहे ते ठिबक सिंचनचा 100% वापर करणार आहे गावात. जे काय मला पाणी उपलब्ध होणार आहे, जी माझ्या गावासाठी रिक्वायरमेंट आहे, जवळ 650 मिलीमीटर 650 TCM आम्हाला पाण्याची आवश्यकता आहे. परंतु आमच्याकडे जे पाणी पूर्वी अडवलं ना, असं आता जे उपलब्ध होणार आहे पाणी त्याचा जर काटकसरीने वापर केला तर आमचं 100% गाव, आम्ही जेवढं बी बागायत क्षेत्र आहे ते 100% गाव पाण्याखाली आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. पूर्वी खरीप पिकांना बागायती क्षेत्राला 50%च पाणी मिळायचं, पण आता योजनेअंतर्गत या गावात 5 ते 6 बंधारे बांधल्यामुळे पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करता येतोय. याशिवाय ठिबक सिंचन या प्रक्रियेचा उपयोग करून संपूर्ण ऊस क्षेत्र पाण्याखाली आणण्याचा रास्त प्रयत्न केला गेलाय. जलयुक्त शिवार अभियान जे शासनाचा कार्यक्रम आहे अतिशय 100% ह्या गावावरून आपल्याला दिसेल की 100% यशस्वी झाला आहे. कारण ह्या गावात पाण्याची दुर्भिक्षा होती. गेल्या 2 वर्षापूर्वी किंवा मागच्या काही वर्षात या जानेवारीपासून पाण्याची दुर्भिक्षा जाणवायची. आता जर आपण पाहिलं तरी आपल्याला नालाबांध दिसतो आहे. तो नालाबांधमध्ये जवळपास पूर्ण भरलेला आहे आणि आता तो वाहतो आहे. अजून पाऊस तर इथं काही फार कमी प्रमाणात पडलेला आहे. फार म्हणजे आपल्याकडे आता जे पाऊस आहे या गावचा विचार केला तर फक्त 30% पाऊस पडलेला आहे आतापर्यंत. परंतु पाणी मथुर आपल्याला भरलं आहे. अजून खालचे स्ट्रक्चर भरणार आहेत की पुढचे वरचे 3 स्ट्रक्चर आपण भरून आणलेले आहेत. म्हणजे पाणी आहे तिथंच थांबवलेलं आहे. पाणी आपण खाली एकही थेंब वाया जाऊन दिलेलं नाही. आणि जेवढं बी पाणी आपल्या शिवारात उपलब्ध झालं थेंब न थेंब पाण्याचा जागच्या जागा मुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचबरोबर बंधाऱ्यांमधून विहिरींना पाणी पुरवठा करण्यासाठी लागणारी पाईपलाईन, खतं, औषधं इत्यादीचा पुरवठा शासनातर्फे करण्यात येतो. या ठिकाणी पूर्वीतली परिस्थिती बघितली, या भागामध्ये आमच्या गावामध्ये जी पंचगंगा साखर कारखान्याची स्कीम झाली ती ह्या पश्चिम भागामध्ये झालेली नव्हती. आणि हा सांगोडे गावचा जो पश्चिम भाग होता तो खऱ्या अर्थानं दुर्भिक्षित होता, दुर्लक्षित होता. आणि त्यामुळं आम्ही एक निर्णय घेतला की पहिल्यांदा जर खऱ्या अर्थानं जी उपाशी माणसं आहेत, जी शेतकरी आज खऱ्या अर्थानं तळमळतात, ज्यांचं आज जनावरांना प्यायला पाणी मिळत नाही, अशा विभागामध्ये जर आम्ही या ठिकाणी बंधाऱ्याची योजना जर आम्ही केली आणि बंधाऱ्याचं जर काम चालू केलं तर खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्यांना निश्चितपणानं फायदा होईल. आणि म्हणून या ठिकाणी आज नाला बंधाऱ्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी कृषी खात्याचे 5 बंधारे पूर्ण झालेले आहेत. तसेच लघुपाट बंधारे विभागाचा महाराष्ट्र शासनाचा जो जलशिवार युक्तचा कार्यक्रम आहे, कारण आज आमचं गाव पाणलोट गेल्यामुळं लघुपाट बंधाऱ्यांना सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी योजना लावलेलं आहे. त्यांनी या ठिकाणी 10 ते 12 बंधाऱ्यांचं या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. त्यांचंही या ठिकाणी 5 ते 6 बंधाऱ्यांचं इथं काम पूर्ण झालेलं आहे. आणि या बंधाऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे आज थोडासा पाऊस असताना सुद्धा आज हे बंधारे भरून राहिलेले आहेत. आज 3-4 बंधारे भरून राहिलेले आहेत. या ठिकाणी आज शेतकरी या ठिकाणी भाजीपाला घेतो आहे. ऊसाचं क्षेत्र खऱ्या अर्थानं आज ऊस टवटवीत दिसतात. या ठिकाणी बाकीच्या पिकांना त्यांना जी बागायत शेती आहे त्यांना सगळ्यांना फायदा होतो आहे. या भागातल्या पूर्वी विहिरींना पाणी पूर्ण कमी असायचं. जानेवारीनंतर तर शेतकरी शेतात जायचं नाही, कारण शेतात पाणीच नसायचं. त्यामुळे ते मोटर चालू करून काय फायदा. पण आज मे जूनमध्ये सुद्धा शेतकरी या ठिकाणी 24 तास विहिरी बसून आपल्या शेताला पाणी पाजतो आहे. हे आज कशाचं दृश्य आहे. आज महाराष्ट्र शासनानं जे जलशिवार युक्त अभियानचा जो या गावामध्ये कार्यक्रम राबवला तो खऱ्या अर्थानं एक चांगला कार्यक्रम राबवला. त्यामुळं महाराष्ट्र शासनानं या गावावरती खऱ्या अर्थाने एक कृपा केली म्हटलं तर वावगं होणार नाही. या योजनेनुसार शेतकऱ्यांना पिकाचं योग्य नियोजन करून दिलं जातं. बागायती कधी घ्यावी, कुठे भाजीपाला पिकवावा, कुठे कडधान्य लावावीत, याचबरोबर बी बियाणे पेरणीपासून उत्पादन कसं घ्यावं याचं मार्गदर्शन देखील दिलं जातं. सांगवडे गाव नदीपासून साधारणतः 3.5 ते 4 किलोमीटर अंतरापर्यंतचं गाव आहे. आणि ह्या गावाला नैसर्गिकदृष्ट्या 2 ओढे आणि एक पलीकडच्या बाजूला असा नाला आहे. आणि ह्या नाल्यातून जाणारे पाणी अगोदर आमच्या गावातून सरळ जात होतं आणि ह्याचा कुठलाही वापर शेतकऱ्याला होत नव्हता. परंतु अलीकडच्या काळात साधारणतः गाव पाणलोट क्षेत्रामध्ये गेला आणि जानेवारीपासून या ठिकाणी 5 ते 6 बंधारे कृषी विभागाने आणि आता जलयुक्त शिवार अभियान योजना अंतर्गत 10 ते 12 बंधारे जवळजवळ कार्यरत आहेत. तरी या अडवलेल्या पाण्याचा गेल्या महिन्यामध्ये जो पाऊसमान झालं, थोडंफार पाऊसमान झालं आणि त्यानंतर पावसानं दडीच मारल्या. परंतु ह्या पावसाच्या न येण्यामुळं जो होणारा जो दुष्परिणाम होता तो ह्या वेळा जाणवला नाही. कारण नदीपासून
फार लांब असणाऱ्या कुठल्याही योजना व्यवस्थित चालत नव्हत्या आणि ह्या योजना चालत नसल्या तरी देखील या कृषी आणि अडवलेल्या ह्या बंधाऱ्यामुळं आपल्या शेजारच्या असणाऱ्या शेती आणि विहिरींना फुल पाणी असून पाण्याच्या या वापराचा शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. जिथे पाणी पडेल तिथेच साठवा जिरवा या प्रक्रियेमुळे आज सांगवडे गावातील 158 विहिरी भरल्या जात आहेत. गावामधलं जवळजवळ 762 हेक्टरचं जे क्षेत्र आहे त्यामधले शेतकऱ्यांचे वेगवेगळे पिकांचे गट आपण तयार केलेले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या पिकांचं गट तयार करत असताना इथली पेरणीसुद्धा आपण जे कोरडवाहू शेती अंतर्गत जे पेरणी यंत्र आपण गावामध्ये दिलं त्या माध्यमातून पेरणी आणि खत हे एकत्रच या पेरणी यंत्राचा उपयोग करून शेतकऱ्यांनी पेरणी बऱ्यापैकी ह्या गावामध्ये केलेली आहे. आणि जी आता खरीप हंगामामध्ये इथं पिकं चांगल्या पद्धतीने उभी राहिलेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना खरीपामध्ये मार्गदर्शन करत असताना बियाणे पेरणीपासून ते त्याची काढणी आणि विक्री करण्यापर्यंतचं तंत्रज्ञान मार्गदर्शन शेतकऱ्यांना आपण देतो आहे. त्या माध्यमातून आज गट जवळजवळ गावामध्ये 11 गट आहेत आणि हे 11 गट चांगल्या पद्धतीनं सक्षम होतील, चांगल्या पद्धतीनं शेतीमधलं जे तंत्रज्ञान समजून घेतील आणि पावसाचं पडणारं पाणी गावामध्ये जे पाणी सगळं अडतं आहे ते जवळजवळ गावामध्ये 158 विहिरी आहेत आणि ह्या 158 विहिरींना या अडवलेल्या पाण्याचा उपयोग होणार आहे. आणि हे अडवलेलं पाणी भूगर्भामध्ये जिरून ते पाणी विहिरींना चांगल्या पद्धतीनं ते पाणी वाढतं आहे आणि ह्या वाढलेल्या पाण्याचा उपयोग आपण ह्या गटांच्या माध्यमातून शेती बागायत करण्यासाठी, हंगामी बागायत करण्यासाठी, भाजीपाल्याची पिकं घेण्यासाठी करतो आहे. आणि याबाबतचा सातत्यानं शेतकऱ्यांच्या सहभागातून चांगल्या पद्धतीने शेती उभी करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. याच्यामध्ये प्रामुख्यानं जे शासनाचं तंत्रज्ञान आहे सूक्ष्म सिंचनद्वारे शेताला पिकाला पाणी द्यायचं त्या माध्यमातून ठिबकद्वारे इथलं ऊसाचं क्षेत्र सर्व ठिबकखाली येईल. तसंच इतर जी शेती आहे मग फुलशेती घेणार आहोत आपण, फळझाडं लावणार आहोत आणि इतर जी शेती आहे तीसुद्धा ठिबकखाली कशी येईल आणि काटकसरीनं पाण्याचा वापर ह्या अडवलेल्या पाण्याचा वापर करून जास्तीत जास्त क्षेत्र आपल्याला हंगामी आणि कायमस्वरूपी बागायती करण्याच्या दृष्टीनं खरं तर ह्या गटांच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि गावातल्या ज्या संस्था आहेत मग ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, दूध सोसायटी असतील या सर्वांच्या माध्यमातून आपण प्रामुख्याने या गावामध्ये करणार आहे. अशी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील 69 गावं या योजनेअंतर्गत आणण्यात आली आहेत. आणि ज्या गावाला याचा लाभ झालाय अशा सांगवडे गावातील शेतकरी आज सुखसमाधानाने जीवन व्यतीत करतोय. इथे एकच म्हणावंसं वाटतं, पाणी अडवा, पाणी जिरवा आणि शेतकरी जगवा. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.